आईची आणि बाळाची या दोघांची ताटातूट झाली की मनाला वेदना होतात. मग ते प्राणी असो किंवा मनुष्य असो. आपण सध्या आलोत ते सॉरी आईची आणि बाळाची ताटातूट झाली की मनाला वेदना होतात. मग अशा जागी प्राणी असो किंवा इतर कोणीही. सध्या अशीच परिस्थिती आहे. केवळ 1 महिन्याच्या बछड्याची पुन्हा आईशी भेट होण्यासाठी सध्या लांजा वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. बघू शकतात की हा 1 महिन्याचा अवघा बछडा आहे. मात्र याचं आईपासून ह्याची ताटातूट झाली आणि याचा सांभाळ सध्या वनविभाग लांजा वनविभाग करत आहे. याला आईपासून वेगळ्या झाल्यानंतर या बछड्याला सांभाळण्याची सर्व जबाबदारी जी आहे ती लांजा वनविभागाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. 18 दिवस उलटून गेलेले आहेत. प्रत्येक दिवशी या बछड्याला त्याच्या आईशी भेटवण्याचे प्रयत्न ह्या लांजा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहेत. त्याला दूध पाजणं, त्याचं वेळोवेळी निगा राखणं, त्याची स्वच्छता करणं, तसेच त्याचं वजन मेंटेन करणं, या सगळ्या गोष्टी या वनविभागाच्या टीमने या ठिकाणी केलेल्या पाहायला मिळतात. अत्यंत म्हणजे जसं एखाद्या मुलाला सांभाळावं त्या पद्धतीनंच त्याच्या या बछड्याची बिबट्याच्या बछड्याची या ठिकाणी या काळजी विशेष घेतली जाते. आपल्यासोबत वनविभागाचे अधिकारी फकीर सर आहेत. सर, काय सांगाल? खूप जिकिरीचं काम. नमस्कार. दिनांक 8 जून 2025 रोजी पुनस संसारी फाटाच्या वळणावर बिबटचे पिल्लू दिसल्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिली भ्रमणध्वनीवरून. त्याप्रमाणे मी माझ्या स्टाफ समेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर बिबटचे पिल्लू नर जातीचे हे त्या ठिकाणी होते. त्याला ताबडतोब संरक्षणासाठी ताब्यात घेतलं व स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून आम्ही त्याच दिवशी बिबटचे पिल्लू आईच्या पुनर्भेटीसाठी ज्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणी ठेवण्यात आले. परंतु त्या दिवशी काय आईची आणि पिल्लाची पुनर्भेट झाल्याचे दिसून आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जाऊन पाहणी केली तर पिल्लू होते. मग आम्ही ते पुन्हा ताब्यात घेऊन आमच्या ताब्यात घेतले. परंतु पिल्लाची जी स्थिती होती जरा अशक्त वाटल्याने पिल्लू आम्ही तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. वनविभागाचे विभागीय वन अधिकारी माननीय गिरिजा देसाई मॅडम यांनी ताबडतोब पशुवैद्यकीय अधिकारी वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर यांना तात्काळ पाचारण केले. डॉक्टर निखिल बनगर हे तात्काळ लांजाला येऊन प्राथमिक तपासणी पिल्लाची केली. हो, प्राथमिक तपासणी केली. पण सध्या गेले 18 दिवस तुम्ही या पिल्लाला सांभाळण्याचं काम करताय. खूप जोखमीचं आणि तेवढंच मनावरती दगड ठेवून, कारण का एका बछड्याची आई त्याच्यापासून वेगळी झालेली आहे. कसं करताय? रोज सांभाळायचं कसं करताय? त्याचं 4 टाईम फिडिंग असतं डॉक्टरांच्या. म्हणजे डॉक्टर गेले 18 दिवस इथंच होते आणि ते 18 दिवस आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्याला 4 दिवसातून 4 वेळा फिडिंग करतो. दूध त्याला बॉटल्सद्वारे देतो. जी बाळाची दूध बॉटल असते त्या दूध बॉटलद्वारे त्याला दूध वगैरे देतो. वगैरे सप्लिमेंट्समध्ये फक्त इम्युनिटी आम्ही त्याला देतो. अजून कोणत्याही प्रकारची सिरीन वगैरे आम्ही त्याला वापरलेलं नाही. जे काय आहे नॅचरल देण्याचा आम्ही त्याला प्रयत्न करतो. बरोबर आहे. तुम्ही एक महिला आहात. एका आईचं काळीज या ठिकाणी ताटातूट झालेला आहे. अशा वेळेला सुद्धा तुम्ही त्याला सांभाळ करताय. महिला असून सुद्धा खूप अगदी लहान मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला जातोय. महिला म्हणून काय सांगाल? बाळाची ताटातूट झाली, लवकर भेटावं. हे त्याची आई जेवढं त्याच्यासाठी करू शकतो तेवढं आम्ही मानव करू शकत नाही. पण आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत की जगावं, त्याच्या आईची पुन्हा भेट व्हावी यासाठी आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. वनविभाग त्याच्यासाठी हे आहे, बरोबर आहे, जागरूक आहे. 18 दिवस उलटून गेलेले आहेत. हे बछडा जो बिबट्याचा बछडा आहे तो आईपासून दुरावलेला आहे. सध्या ही वनविभागाची सगळी टीम जी रत्नागिरी जिल्ह्यातली आहे किंवा लांजामधली आहे ती सगळीजणं या आई आणि मुलाची पुन्हा एकदा भेट व्हावी अशीच प्रार्थना देवाचरणी करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, लांजा, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.